मंडळी नमस्कार, मी आपला फॅमिली फार्मर शांतोबा कृषी पर्यटन केंद्र केडंबे। मंडळी, या काही दिवसांमध्ये आपले इंस्टाग्राम यूट्यूबवरती जे येणारे व्हिडिओ होते हे आपण पाहत होता व हे व्हिडिओ पाहून तुम्ही मला संपर्क केला की नक्की शांतोबा कृषी पर्यटन नक्की काय आहे आणि हे कृषी पर्यटन कुठे आहे, तुम्ही ज्या दाखवता ॲक्टिव्हिटी ह्या एका जागेवरती आहेत का वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी आम्हाला काय काय सुविधा मिळतील। तर ह्या सर्व प्रश्नांची मी आज आपल्याला उत्तरं देणार आहे। काही जणांना मी उत्तरं फोनवरून दिली, परंतु कामाच्या धावपळीमुळे मला सगळ्यांबरोबर काही ठीक बोलता आलं नव्हतं आणि मी सांगितलेलं की मी माझा एक सेपरेट व्हिडिओ बनवून टाकणार आहे, हा तुम्ही पहा व तुम्हाला त्यानंतर समजेल की शांतोबा कृषी पर्यटन नक्की काय आहे। मंडळी, सर्वप्रथम मी हे सांगेन, शांतोबा कृषी पर्यटन हे एक शहरी आणि ग्रामीण जीवनशैलीसोबत जोडणारं एक माध्यम आहे। या माध्यमातून शहरातील जे काही पर्यटक आहेत त्यांना ग्रामीण जीवनाचा व शेती कशी केली जाते याचा प्रत्यक्षात अनुभव या कृषी पर्यटनावरती घेता येणार आहे। मंडळी, आज शहरातल्या या धकाधकीच्या जीवनातून, धावपळीच्या जीवनातून, सिमेंट काँक्रीटच्या जंगलातून आपल्याला काहीसा निवांत वेळ आपल्या कुटुंबाला देण्यासाठी आपण शांत आणि निवांत ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यातील जागा शोधत असतो आणि त्यापैकीच ही एक शांतोबा कृषी पर्यटन ही एक जागा आहे। मंडळी, त्याचबरोबर आपण शांतोबा कृषी पर्यटनावरती या शांतोबा कृषी पर्यटनाच्या आजूबाजूला असणारे जे शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांच्या प्रत्येक घरामध्ये गाई म्हशी असतात व या सगळ्या गाई म्हशी डोंगर एरियामध्ये चरायला जातात व या गाई म्हशींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे मिळणारं दूध होतं, दुधाला मार्केट नव्हतं। मग शांतोबा कृषी पर्यटनाच्या माध्यमातून आपण या शेतकऱ्यांचं दूध खरेदी करून या शेतकऱ्यांना एक वेगळं उत्पन्नाचं माध्यम शांतोबा कृषी पर्यटनाच्या माध्यमातून आपण उभं केलेलं आहे। आमचा शेतकरी हा डोंगर एरियामध्ये राहणारा शेतकरी आहे, त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीने तो शेती करणार आहे व राहिलेला काही शेतकरी दुग्ध व्यवसायावरती पण काम करणार आहे आणि हे स्वच्छ शुद्ध दूध शेतकऱ्याने त्याच्या गोठ्यामध्ये तयार केलेलं असतं। ह्या दुधाला शांतोबा कृषी पर्यटनाच्या माध्यमातून आपण मार्केट उभं करून दिलेलं आहे आणि ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी शांतोबा कृषी पर्यटनावरतीच आपल्याला पाहता येणार आहेत। दुधाच्या व दुधापासून तयार झालेले ओरिजिनल शुद्ध भेसळमुक्त पदार्थांची आपल्याला या ठिकाणी चव घेता येणार आहे। खरी चव काय आहे ही नक्की तुम्हाला शांतोबा कृषी पर्यटनावरती आल्यानंतर 100% आम्ही तुम्हाला देणार आहोत। आज मार्केटमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून दुधाच्या तर पदार्थांमध्ये इतका भेसळ आज चाललेली आहे। आज आपण माध्यमांवरती पण व्हिडिओ पाहत आहोत, परंतु माध्यमांवरती ह्या व्हिडिओ काही दिवस चालतात, नंतर का बंद होतात हे पण समजत नाही। भेसळ करणारे भेसळ अजूनच करत चाललेले आहेत। तो मुद्दा वेगळा आहे, मला त्याच्यावरती काही जास्त बोलायचं नाही। आम्हाला एक चांगलं काम शेतकऱ्यांसोबत आणि जे काय शेतकऱ्यांचं दूध आहे या दुधासोबत आम्हाला करायचं आहे। आज आमचा सर्व माल पुणे या ठिकाणी विक्री करता जातो, ग्रामीण ठिकाणी आमचं शॉप आहे, या ठिकाणी आमचं ही सगळी विक्री करता आमचा माल जात असतो। तर मंडळी, मला सांगायचं हेच आहे की शांतोबा कृषी पर्यटन हे खरंच कृषी पर्यटन आहे। या ठिकाणी कोणत्याही प्रकारे आपल्याला रिसॉर्ट लाईफचा अनुभव घेता येणार नाही। या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर तुम्हाला आमच्याबरोबर एकरूप होऊन या निसर्गामध्ये राहावं लागणार आहे। तुम्हाला या ठिकाणी घरगुती जेवण मिळणार आहे। राहण्यासाठी स्वच्छ सुंदर आम्ही तुमच्यासाठी रूम तयार केलेले आहेत।
परंतु तुम्हाला 5 स्टारचा या ठिकाणी अनुभव घेता येणार नाही। यामुळे तुम्ही या ठिकाणी येताना तुमच्या मनामध्ये हे ठरवून या की आपण एका साध्या शेतकऱ्याच्या घरी राहायला जात आहोत। त्याची जीवनशैली, तो शेती कशी करतो, ती आपण आपल्या कुटुंबाला, आपल्या मुलाबाळांना दाखवायला जात आहोत। हा एक मनामध्ये ठाम निर्णय घेऊन तुम्ही कुठल्याही कृषी पर्यटनावरती जाताना किंवा शांतोबा कृषी पर्यटनावरती येताना हा ठाम विचार करूनच तुम्ही आमच्याकडे कृषी पर्यटनावरती राहण्यासाठी येऊ शकता आणि आपल्या मुलाबाळांना खरं अन्नधान्य कसं पिकतं याचा प्रत्यक्षात अनुभव या ठिकाणी देऊ शकता। त्याचबरोबर दुधाचे इतर जे आमचे पदार्थ तयार होतात याची ओरिजिनल चव तुम्ही आपल्या मुलाबाळांना चाखळायला देऊ शकता। यातून त्यांना शिकायला भेटेल की आपण शहरामध्ये खात असलेले अन्न पदार्थ हे ओरिजिनल आहेत का डुप्लिकेट आहेत, व त्या ठिकाणी ते ओरिजिनल अन्नधान्य भविष्यामध्ये खाण्यासाठी शिकतील। मंडळी, हा शांतोबाग आणि शहरी या जीवनशैलीला जोडणारा एक माध्यमातला मी तुम्हाला मुद्दा सांगितलेला आहे। मंडळी, शांतोबाग कृषी पर्यटनावरती आम्ही जे ॲक्टिव्हिटी आपल्याला दाखवत आहोत, गाईचा गोठा, दुग्ध प्रक्रिया, शेततळं, त्याचबरोबर कृषी पर्यटन, आमची शेती, हा संपूर्ण प्रोजेक्ट आम्ही आमच्या शेतामध्ये एका छोट्याशा जागेमध्येच बसवलेला आहे। तुम्हाला ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी या एका ठिकाणीच पाहता येणार आहेत। तुमचा जो प्रश्न होता की ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी एका जागेवरतीच आहेत का, तर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी एका जागेवरतीच आहेत। तुम्हाला ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज प्रत्यक्षात या ठिकाणी एका जागेवरतीच पाहता येणार आहेत। त्याचबरोबर मंडळी, आज शांतोबा कृषी पर्यटनाचा अजून एक हेतू आहे की आज आपल्या गावामधून शेतकरी दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे। यामध्ये तरुण शेतीमध्ये उतरायला आज घाबरत आहे। शेती नुकसान आहे, शेतीमध्ये आपण काम केलं तर आपला तोटा होतो आणि त्यात मेहनत खूप करावी लागते, हा असा आज आपला एक गैरसमज झालेला आहे। मंडळी, हा गैरसमज आज आपल्याला दूर करायचा आहे। आज आपल्या तरुणांना या शेतीमध्ये उतरून प्रत्यक्षात काम करावं लागणार आहे। कारण दिवसेंदिवस जर आपण एकीकडे विचार केला की दिवसेंदिवस जर आपण आपली गावं सोडून, आपली शेती सोडून जर शहराची वाट धरली, तर पुढच्या भविष्यामध्ये आपल्या मुलाबाळांना पण जर समजलं नाही शेती कशी केली जाते, शेतीमध्ये अन्नधान्य आपल्या कसे पिकवलं जातं, ग्रामीण संस्कृती, आणि एकीकडे शहराची लोकसंख्या वाढत जाणार आहे आणि अन्नधान्य पुरवणारी सिस्टीम ही कमी जर होत गेली तर भविष्यात काय होईल याचा आपण विचार करणं गरजेचं आहे। त्यामुळं आपण तरुणांनी शेतीमध्ये राहणं गरजेचं आहे। सर्वांनीच शहरामध्ये जाऊन शहरी लाईफ जगण्यापेक्षा आपल्या ग्रामीण ठिकाणी जितकं आपल्याला ज्या गोष्टींमध्ये आपल्याला आवड आहे, या शेतीमध्ये ज्या गोष्टी आपण करू शकतो, अभ्यास करू शकतो, प्रयोग करू शकतो, हे प्रयोग आपण आपल्या शेतीमध्ये राहून आणि प्रयोगातूनच आपण भविष्यामध्ये पुढे जाणार आहोत। याकरता आपला तरुण हा शेतीमध्ये राहणं गरजेचं आहे, शेती करणं गरजेचं आहे, तरच शहरी आणि ग्रामीण जीवनाचा एक समतोल राखला जाणार आहे। नाहीतर आज रासायनिक खतांचा वापर शेतीमध्ये भरमसाठ का केला जातोय, तर शेतीमधनं उत्पादन जास्तीत जास्त मिळावं आणि शहरातल्या या सर्व जनतेची भूक भागावी, याकरताच जास्तीत जास्त अन्नधान्य मिळवण्याच्या मागं शेतकरी लागलेला आहे। आणि भविष्यात जर हे अशा पद्धतीने जर आपली सायकल चालू राहिली तर उद्या या रासायनिक खतांचा वापर केलेलं अन्नधान्य आपण खाऊन आपल्याला वेगवेगळे आजार केव्हा गाठतील हे पण आपल्याला समजणार नाही। याकरता शहरी आणि ग्रामीण जीवनाचा आज आपल्याला समतोल राखण्याची वेळ आलेली आहे। आपला तरुण पुन्हा एकदा गावामध्ये राहून पारंपरिक शेती करत
आणि केलेल्या उत्पादनाला स्वतः मार्केट उभं करणं, इथपर्यंत आज आपल्या तरुणानं काम करणं गरजेचं आहे। आज गावांची परिस्थिती खूप भयावही आहे। आज गावाला आपले वयस्कर आईवडील राहत आहेत आणि हे वयस्कर आईवडीलच काही प्रमाणात शेती करत आहेत। मुलं शहरामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून जॉब करत आहेत, उत्पन्न शोधण्याच्या मागे लागलेले आहेत आणि पूर्ण परिस्थिती सध्या गावांची बदललेली आहे। आज गावांमध्ये जवळजवळ 70% शेती ही पडीक स्वरूपात झालेली आहे आणि याला पर्याय एकच आहे की शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग। हाच आज शेतकऱ्यासमोर एक पर्याय आहे की शेतीमध्ये आपण वेगवेगळे प्रयोग करणं गरजेचं आहे। शेती निगडीत असंख्य कामं आहेत। आज ही संपूर्ण सृष्टी, आज हा संपूर्ण जी सिस्टीम चाललेली आहे ही अन्नधान्यावरतीच चाललेली आहे। हे आज आपल्या तरुणांनी समजून घेणं गरजेचं आहे। शेतीमध्ये काय फक्त शेती पिकवणं हा एवढाच पर्याय आज नाही आहे। आज शेतीमध्ये वेगवेगळे बाय प्रोडक्ट तयार करता येतात। शेतीच्या उत्पन्नातून मिळणाऱ्या अन्नधान्यातून आपल्याला वेगवेगळे बाय प्रोडक्ट करून ब्रँड करून आपल्याला विक्री करता येतात। असंख्य व्यवसाय आज शेतीमध्ये आपल्याला उपलब्ध आहेत। आपल्याला शासकीय योजना पण आहेत, त्याचा लाभ घेता आला पाहिजे। याकरता तरुणांनी आज शहराकडे न जाता गावाकडे राहिलं पाहिजे आणि हेच शांतोबा कृषी पर्यटन आज तरुणांना दाखवत आहे की मी स्वतः शहराकडे न जाता मी शहरी लाईफ जगलेली आहे, शहरी लाईफचा अनुभव घेतलेला आहे, परंतु मी त्यातून पुन्हा मागे येऊन माझ्या कुटुंबाची मला चांगली साथ मिळाली आणि या साथीतून मी आज या काही दिवसामध्ये ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी एका जागेवरती तयार करू शकलो आहे। आणि हे तयार करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागलेत, मेहनत करावी लागली, काही प्रमाणात कर्जसुद्धा झालेलं आणि ह्या सगळ्या गोष्टी आज आपण शहरामध्ये पण करत आहोत, मेहनत करत आहोत। राहण्यासाठी फ्लॅट घेण्यासाठी आपण कर्ज काढत आहोत आणि ते कर्ज फेडण्यासाठी पूर्ण आपलं आयुष्य त्याच्यामध्ये आपण खर्ची घालत आहोत आणि एकीकडे आपली शेती दिवसेंदिवस पडीक होत चाललेली आहे। गावाकडची सगळी आपली घरं खराब होत चाललेली आहेत। काही घरांमध्ये तर कोण राहायला पण नाही आहे, वर्षानुवर्ष आपण त्या घराकडे येत सुद्धा नाही। अशी आज आपली परिस्थिती जर असेल तर भविष्यात आपल्याला कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागेल याचा आपण आज वेळीच विचार करणं गरजेचं आहे। आणि शांतोबा कृषी पर्यटन आपल्याला हेच दाखवत आहे की आम्ही आमच्या शेतीमध्ये सुरुवातीला कृषी पर्यटन केलं। कृषी पर्यटनाबरोबर आम्ही दुग्ध प्रक्रिया युनिट चालू केलं। दुग्ध प्रक्रिया युनिट नंतर आम्ही देशी गाईचा गोठा चालू केला। देशी गाईच्या गोठ्यामधनं मिळणाऱ्या दुधापासून आम्ही वेगवेगळे दुधापासून आम्ही तूप ब्रँड आम्ही तयार केलेला आहे, तुपाचा ब्रँड तयार केलेला आहे। त्याचबरोबर ह्या एरियामध्ये जे शेतकरी आदिवासी लोक आहेत हे मध कलेक्शन करतात आणि ही मधसुद्धा आम्ही शांतोबा कृषी पर्यटनाच्या माध्यमातून खरेदी करत आहोत। लवकरच आता आपला मध देखील मार्केटमध्ये विक्री करता येत आहे आणि त्याच्यानंतर आपण शांतोबागमध्ये आमची पारंपरिक शेती देखील करत आहे, फिश फार्मिंग आहे। त्याचबरोबर आत्ता आम्ही नवीनच किचन गार्डनचा पण आपल्याला व्हिडिओ टाकलेला आहे। किचन गार्डनमध्ये पण आपण शांतोबा कृषी पर्यटन कशा पद्धतीने आता किचन गार्डन बनवत आहे याचा व्हिडिओ आपण या माध्यमातून टाकलेला आहे आणि हे सगळे आपण पाहत आहात। तर अशा असंख्य आपल्याला काम करण्यासारख्या गोष्टी आहेत आणि आपल्याला सुरुवातीच्या काळाला संघर्षाला सामोरं जावं लागणार आहे, संघर्ष करावा लागणार आहे। त्याचवेळी आपल्याला काही दिवसामध्ये आपल्याला ज्या अपेक्षित गोष्टी आहेत त्या आपण मिळवू शकणार आहे। तर तरुणांनो, शांतोबा कृषी पर्यटन हे अनुभवातून अभ्यास करणारं आपल्यासाठी एक ठिकाण आता तयार होत आहे आणि या ठिकाणी नक्की तुम्ही आल्यानंतर तुम्हाला शिकण्यासाठी भरपूर साऱ्या गोष्टी या ठिकाणी मिळणार आहेत। आज आम्हाला वेगवेगळे अनुभव आले। मी मागे पण एक व्हिडिओ टाकलेला की आमच्या मुक्त संचार गोठ्यामधल्या गायींचा शेणाची जी बुकटी आहे ही बुकटी आज आम्ही विकतो आणि यातनं देखील आमच्या देशी गायींचं जे सगळी आर्थिक जी
गणितं आहेत ही या माध्यमातून आम्ही कशी बसवलेली आहेत याचा मी मागे एक सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे। आज आम्ही या देशी गायींच्या शेणापासून व या भुकटीपासून सेंद्रिय गांडूळ खत तयार करणार आहोत आणि याचं देखील आता आपलं काम चालू होणार आहे। आणि याच माध्यमातून आपण आता भविष्यात या काही दिवसांमध्ये प्रशिक्षण केंद्र चालू करत आहोत की या ठिकाणी कमीत कमी खर्चात आम्ही तरुणांना प्रशिक्षण देखील देणार आहोत। आज मंडळी अनुभव, प्रशिक्षण आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिकली काम करणं यातूनच आपण शिकणार आहोत, यातूनच आपल्याला अनुभव मिळणार आहे। ज्यावेळी आपण एखादा व्यवसाय स्वतः डायरेक्ट कोणती माहिती नसताना जर सुरू करायला गेलो तर आपण कुठेतरी फसतो। याच्याकरता सुरुवातीला प्रत्यक्षात अनुभव, प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे आणि हेच आज आम्ही आमच्या अनुभवातून आम्ही जे शिकलेलो आहे तेच आज आम्ही तुम्हाला थेट शिकवणार आहोत। आणि याचं भविष्यामध्ये आपण या काही दिवसांमध्ये प्रशिक्षण केंद्र देखील या ठिकाणी चालू करणार आहोत। ॲक्च्युली आपलं कृषी पर्यटन आहे। कृषी पर्यटन कसं चालू करायचं, त्याचं मार्केटिंग कसं करायचं, त्यानंतर पर्यटकांना काय आवश्यक आहे, काय हवं असतं, त्यांना कृषी पर्यटनावरती आल्यानंतर काय माहिती हवी असते, याचा सगळा या ठिकाणी आम्ही प्रॅक्टिकली प्रशिक्षणातून आपल्यापर्यंत माहिती देणार आहोत। त्याचबरोबर देशी गायच्या गोठ्यातील शेणापासून वर्मी कंपोस्ट आम्ही तयार करणार आहोत व हे वर्मी कंपोस्ट आम्ही कशा पद्धतीनं मार्केटमध्ये विकणार आहोत। त्याचबरोबर आम्ही या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं दूध कलेक्शन करून जे दुधाचे पदार्थ तयार करतो, हे दुधाचे पदार्थ आम्ही कशा पद्धतीनं मार्केटमध्ये विकतो आणि हे आम्ही स्वतः विकतो म्हणून आज आम्ही मार्केटमध्ये टिकलो आहोत। आपण होलसेलमध्ये गेलो असतो तर आम्ही आज मार्केटमध्ये टिकलो नसतो। याकरता जे काही आमचे अनुभव आहेत हे अनुभव आम्ही तुमच्याबरोबर प्रशिक्षणाच्या माध्यमातून भविष्यामध्ये शेअर करणार आहोत आणि हे अनुभव तुम्ही घेऊन तुम्ही देखील तुमच्या शेतामध्ये भविष्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग राबवून आपली उपजीविका आपल्या गावासारख्या ठिकाणीच राहून तयार करू शकतो, याचा ठाम विश्वास आम्ही तुम्हाला देणार आहोत। मंडळी, आज शहरं कितीही मोठी झाली तरी देखील अन्न पुरवठा हा शेतकऱ्यालाच करायचा आहे। म्हणून आज जरी शेतकऱ्याचे दिवस थोडे खराब असले तरी भविष्यात येणारा दिवस, येणारा काळ हा आपल्या शेतकरी राजाचाच आहे। कारण संपूर्ण ह्या अन्न धान्य जे काय मार्केटमध्ये लागणारे जे शेतकऱ्याला रोजच्या जीवनावश्यक गरजा आहेत ह्या शेती आणि शेतीच्या माध्यमातून तयार झालेल्या उत्पादनातूनच भागणार आहेत। याकरता शेतीमध्ये आज आपण तरुणांनी टिकून राहणं गरजेचंच आहे आणि टिकून राहिलो तर भविष्यात आज आपले सोन्याचेच दिवस येणार आहेत। याकरता आपण शेतीमध्ये आजपासूनच वेगवेगळे प्रयोग करून आपण आपला शेतीमधला पाय व्यवस्थित रवून घेणं गरजेचं आहे। शेतीमध्ये पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देऊन सेंद्रिय पद्धतीनंच आज आपण शेती करणं गरजेचं आहे। रासायनिकतेतनं बाजूला होणं गरजेचं आहे। सेंद्रिय धान्यांना आज मार्केटमध्ये चांगली मागणी आहे आणि ही मागणी आज आपण पुरवू शकत नाही। त्याकरता आपल्याला सुरुवातच सेंद्रिय पद्धतीनं शेतीमध्ये करावी लागणार आहे। त्याचबरोबर आपण शेतीच्या माध्यमातून असंख्य बाय प्रॉडक्ट तयार करू शकतो। आज मिलेटसारखे असंख्य प्रोडक्ट मार्केटमध्ये आलेले आहेत। आज दुधाच्या प्रोसेसिंग पण आपण करू शकतो, त्या पण विदाऊट भेसळ, आणि या विदाऊट भेसळ पदार्थांना आज मार्केटमध्ये भरपूर मागणी तयार झालेली आहे। आज लोकांना समजायला लागलेलं आहे दुधामध्ये जास्तीत जास्त भेसळ करून आपल्यापर्यंत हे दुधाचे पदार्थ येतात आणि माणसं देखील, कस्टमर देखील आज शोधायला लागलेला आहे की ओरिजिनल पदार्थ आपल्याला कुठे मिळतील। म्हणून मंडळी, शांतोबा कृषी पर्यटनाचा हा एक हेतू आहे की आज आपण गावं न सोडता आपल्या गावामध्येच राहून, आपल्या घरामध्ये राहून आज आपण आपली
शेती व्यवस्थित करणं गरजेचं आहे। आधुनिकतेला पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड देऊन आज आपण आपली शेती करणं गरजेचं आहे। मंडळी, तुम्हाला विश्वास बसणार नाही, ज्या काही गोष्टी आज आम्ही शांतूबागमध्ये तयार करतो ह्या शांतूबागमधल्या प्रत्येक गोष्टी आम्ही स्वतः विकतो। याच्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचं दुसरं माध्यम ठेवलेलं नाही आहे। आणि हा जो विक्री केलेला जो माल आहे हा माल आमच्याकडनं चांगला कस्टमर घेत असतो आणि हाच कस्टमर आज परत आमच्याकडे या ठिकाणी राहायला देखील येत असतो। आमची ही सगळी चाललेली जी कामं आहेत ही आवडीने पाहत असतो। मंडळी, अशा पद्धतीनं आज आमची पूर्ण शांतूबाग कृषी पर्यटनावरती आमची आज सायकल बसत चाललेली आहे। आणि ही सायकल आपण पाहण्यासाठी शांतूबाग कृषी पर्यटनामध्ये आल्यानंतर अनुभवातून आपल्याला ही संपूर्ण सायकल पाहता येणार आहे आणि तुम्हाला स्वतः या ठिकाणी या सगळ्या गोष्टी करता येणार आहेत। मंडळी, मी स्वतःला काही कृषी तज्ञ समजत नाही। मला अजून खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या आहेत, अजून खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत। मी अजून सगळ्या काही गोष्टी शिकलेलो नाही आहे। मला जे अनुभव येत आहेत या अनुभवातून मी शिकत आहे। या अनुभवातून मी आमच्या शेतीमध्ये वेगवेगळे बदल करत आहे आणि हे बदल मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे। आणि जो काय अनुभव मला शेतीमधनं येत आहे, जे काय मला अर्थकारण माझं शेतीमधनं तयार होत आहे, मी आज तुमच्यापर्यंत अशा माध्यमातून मांडत आहे आणि यापुढेही मांडत राहणार आहे। आपण आमचे व्हिडिओ असेच पाहत राहा। आमचे व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। इंस्टाग्रामला देखील फॉलो करायला विसरू नका। मंडळी, असंच आपण नेहमी भेटत राहू, वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करत राहू। मला जे येणारे अनुभव आहेत हे मी आज आपल्याला पूर्णपणे तुमच्यासमोर या माध्यमातून मांडणार आहे। त्याचबरोबर मी जे सुरुवातीला फॅमिली फार्मर म्हणून मी तुमचा उल्लेख करतो, हो खरंच आज आपला एक फॅमिली फार्मर असणं गरजेचं आहे। जसा आज आपला डॉक्टर असतो त्याचप्रमाणे आज एक फॅमिली फार्मर असणं गरजेचं आहे आणि मी तो फॅमिली फार्मर तुमचा होणार आहे आणि मला तुमचा फॅमिली फार्मर होण्यासाठी आवडणार आहे। याकरताच मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणत असतो मी तुमचा फॅमिली फार्मर। मंडळी, या अशाच पद्धतीतून आपण भविष्यात एकमेकांसोबत जोडले जाणार आहोत आणि शेतीमध्ये आपण एक आधुनिकतेला हातात घेऊन पारंपरिक शेतीच आपण कशा पद्धतीनं करत जाणार आहोत व शिकणार आहोत याचा अनुभव आता आपण भविष्यात घेतच राहणार आहोत। आणि आपली शेती आपल्याला करायची आहे, ही टाकायची वस्तू नाही आहे, ही करायची वस्तू आहे। याकरता आपली शेती आता आपणच पिकवणं गरजेचं आहे आणि शेतीमध्ये राहूनच आज आपण आपला अर्थकारण तयार करूया, हा निश्चय आज आपण मनाशी धरूया। आणि मी आज आपला मी आत्ता या ठिकाणी इथेच थांबतो। पुन्हा आपण भेटत राहूया। धन्यवाद।